कल्पना करा, उद्या सकाळी तुम्ही उठलात आणि अचानक न्यूज येते की लॉकडाऊन, ऑफिस बंद, जॉब बंद, सगळं काही बंद, इन्कम बंद. आता तुम्ही विचार करणार की आता करायचं काय. पण थांबा, या सिच्युएशनमध्ये काही लोक आहेत ते अजिबातच घाबरत नाही, कारण त्यांच्याकडे यूट्यूब हा एक बॅकअप सोर्स असतो. तर आज मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे की जॉब वर्सेस यूट्यूब खरंच तुम्हाला अशा सिच्युएशनमध्ये कोण वाचवणार. कारण न्यूज ह्या करंटली येत आहेत की आता क्रायसिस होत असल्यामुळे, वार होत असल्यामुळे आपल्याला CNG भेटत नाही आहे, त्याच्यानंतर ऑइलची कमतरता आहे, बऱ्याच अशा गोष्टी आहेत. त्याच्यामुळे प्रॉब्लेम हा होतो आहे आणि येऊ शकतो. सपोज लॉकडाऊन लागलं तर काय करणार, इन्कम बंद झाल्यावर काय करणार. तर नक्की आज मी तुम्हाला डिटेल सांगणार आहे. कदाचित हा आजचा व्हिडिओ तुमचं जे डिसिजन आहे ते बदलू शकतो. म्हणून व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. मित्रांनो, लॉकडाऊन लागलं तर सगळ्यात आधी काय बंद होतं, तुमचा जॉब बंद झाला म्हणजे नक्कीच तुमचं इन्कम हे बंद होत असतं. तर आपल्याला या ठिकाणी करायचं काय आहे, तर आपल्याला यूट्यूबवर काम करायचं आहे. म्हणजे तुम्हाला समजत असेल की मला नेमकं म्हणायचं काय आहे. तुम्हाला स्वतःवर कंट्रोल करून सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. पॅनिक न होता तुम्हाला यूट्यूबवर काम करायचं आहे तुमच्या कुठल्याही सिच्युएशनमध्ये. लॉकडाऊन लागलं असलं तरीही, कारण या सिच्युएशनमध्ये बरेच असे लोक आहेत, लॉकडाऊनमध्ये यूट्यूबवर काम करून बरेच लोक श्रीमंत झाले आहेत किंवा बरेच लोक गरीब झालेले आहेत. तुम्ही आपल्याला आता माहितीच आहे की 2020मध्ये कोरोना आला तेव्हा बऱ्याच जणांचे जॉब्स गेले, तर बरेच जण गरीब झाले. पण ज्या लोकांनी यूट्यूबचा वापर केला आणि जे लोक शिकलेले नसताना सुद्धा, ठीक आहे, त्यांनी यूट्यूबवर ग्रोथ करून ते आज महिन्याला लाखो रुपये कमवत आहेत. पण आपण ह्या गोष्टी करतच नाहीत. ठीक आहे, तर आपल्याला करायचं काय आहे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. तर व्हिडिओ जो आहे तो स्किप करू नका. सिम्पल लँग्वेजमध्ये सांगतो तुम्हाला. तुमचा जॉब गेला तर तुमचे इन्कम हे बंद होत राहतं. ठीक आहे, यूट्यूबवर तुम्ही व्हिडिओ बनवलेत म्हणजे तुमचं काम जे आहे ते यूट्यूब करणार आहे. तुम्ही फक्त व्हिडिओ बनवून अपलोड करायचं, यूट्यूब त्याचं काम करत राहणार आहे की तुम्हाला लोकांना व्हिडिओ दाखवायचे आहेत. लोकांना तुमचे व्हिडिओ दाखवले म्हणजे तुम्हाला त्याच्यातून इन्कम हे स्टार्ट होणार आहे. आज लाखो युजर्स असे आहेत की ते महिन्याला लाखो रुपये कमवत आहेत. तर आपण का नाही, आणि आपल्याला ह्या गोष्टी समजतच नाहीत. तर आपल्याला करायचं काय आहे, बेसिकली मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप असं सांगते की तुम्हाला यूट्यूब चॅनल जे आहे ते ओपन करायचं आहे. म्हणजे यूट्यूबवर तुम्हाला काम करायचं आहे, जेणेकरून लॉकडाऊन जरी लागलं तरी तुम्हाला त्या गोष्टींबद्दल खंत तरी वाटणार नाही. म्हणजे खंत अशी की जर तुम्ही तुमचा जॉब बंद झाला, इन्कम बंद झाली, पण तुमचा इन्कमचा जो सेकंड सोर्स आहे यूट्यूब तो चालू राहील. ठीक आहे, तर ह्या गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत. आता मी तुम्हाला सांगते की स्टार्ट कसं करायचं. सिम्पल आहे. एक यूट्यूबचं चॅनल बनवा. एक तुमचा पर्टिक्युलर टॉपिक जो आहे, सब्जेक्ट निवडा तुमच्या चॅनलसाठी, व्हिडिओज अपलोड करा. बस झालं, एवढंच करायचं आहे. आणि इम्प्रूव्हमेंटसाठी तुम्हाला व्हिडिओ हे प्रॉपर न करता प्रोग्रेस महत्त्वाची आहे. म्हणजे व्हिडिओमध्ये प्रोग्रेस करणं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर यूट्यूबवर काम करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्ही जेवढी जास्त कन्सिस्टन्सी मेंटेन करणार तेवढाच तुम्हाला ह्या गोष्टीचा फायदा होणार आहे. ठीक आहे, कुठलाही मोठा यूट्यूबर जो असतो त्याने सुरुवात ही शून्यापासून केलेली असते. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. आणि फेल्युअर हे प्रत्येकाच्या लाईफमध्ये येत असतं. म्हणून कन्सिस्टन्सी किंवा आपण जेव्हा स्टार्ट करतो व्ह्यूज नाही आले म्हणून डिप्रेस्ड होतो, तर ह्या गोष्टी आपल्याला अजिबात करायच्या नाही आहेत. कारण सक्सेस होण्यासाठी मेहनत घेणं हे कंपल्सरी आहे आणि हे प्रत्येकाला माहितीच असतं. जो मेहनत घेत असतो त्याला कष्टाचं फळ हे नेहमी भेटत असतं. ऑइलची कमी, CNG भेटत नाहीत, बरेच असे प्रॉब्लेम आहेत. आणि त्याच्यामुळे लॉकडाऊन लागणं हे म्हणजे मला तरी वाटतं की लागेल. कारण बरेच असे न्यूज येत आहेत आणि माननीय नरेंद्र मोदीजींनी पण सांगितलं आहे की कदाचित कोविडसारखी परिस्थिती उद्भवू शकते. त्याच्यामुळे लोकांनी अवेअर राहिलेलं नेहमी बेटर आहे. आणि आपले जर इन्कमचे सोर्स चालू राहिले तर आपल्याला बऱ्याच अशा गोष्टींचा जो प्रॉब्लेम आहे तो येणार नाही. म्हणून आजचा जो व्हिडिओ आहे तो खास यासाठी आहे की यूट्यूब हे नेहमी आपल्याला बेस्ट आहे. जेव्हाही आपण काम करतो, ठीक आहे, वेळ लागतो, पण एकदाचा आपला एखादा व्हिडिओ जरी व्हायरल झाला तरी आपल्याला पूर्ण जी मेहनतीचं फळ ते एका व्हिडिओमध्ये भेटून जातं. सबस्क्रायबर म्हणा, व्ह्यूज म्हणा, सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते एका व्हिडिओ जर व्हायरल झाला तर आपल्याला भेटून जातात. तर आपल्याला करायचं काय आहे, 90 डेजचं आपल्याला टार्गेट ठेवायचं आहे. 90 डेज व्हिडिओ कंटिन्युअसली अपलोड करायचे, शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करायचे, लाईव्ह स्ट्रीम घ्यायची,
लॉंग व्हिडिओज अपलोड करायचे, कंटिन्युअसली 90 डेजचं आपल्याला प्लॅन करायचा आहे. हे केल्यानंतर नक्कीच तुम्हाला या गोष्टींचा फायदा होईल आणि नक्कीच तुम्हाला इन्कमसुद्धा स्टार्ट होईल. काही लोकांचं तर फक्त एका महिन्यात चॅनल हे मोनेटाईज होत असतं आणि त्याच्याने ते इन्कमसुद्धा स्टार्ट करून घेतात, जर कन्सिस्टन्सी असली तर. ठीक आहे, पण आपल्याला मी 90 डेजचं प्लॅन ठेवते आणि त्याच्यानुसार काम करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, तर मग आजच्या व्हिडिओसाठी मी एवढंच सांगते की यूट्यूब हा बेस्ट आहे. जॉब जरी असला पण आता वार चालू आहे म्हणून बऱ्याच असे प्रॉब्लेम येत आहेत. ठीक आहे, तर आपण सेफ राहिलेलं बरं आणि इन्कमची साईड आपली स्टार्ट राहिलेली बरी. तर ह्या गोष्टी मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला. जर तुम्हाला या गोष्टी समजल्या असतील तर नक्कीच तुम्ही यूट्यूब चॅनल आजच ओपन करा आणि आजच तुमचा कंटेंट जो आहे तो बनवायला सुरुवात करा. आणि आजचा जो माझा व्हिडिओ आहे जो तो तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तोपर्यंत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.